हरिओम. श्री साई सच्चरित्र अध्याय 6 भावानुरूप साररूपात. हेमाडपंत श्री गजाननाला, श्री सरस्वतीला, श्री कुलदेवतेला, श्री गुरूंना, श्री सीतारामचंद्रांना, श्री सद्गुरू साईनाथांना वंदन करून या 6व्या अध्यायाची सुरुवात करतात. हेमाडपंत म्हणतात, संसार असो वा परमार्थ, जेव्हा सद्गुरू हेच कर्णधार असतात ते सहजतेने भवसागर पार करवितात. जेव्हा धुनीमधील उदीसहित श्री साईबाबांचा वरद हस्त मस्तकावर पडतो तेव्हा हृदय आनंदाने भरून जाते, डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागतात. हेमाडपंत पुढे परमार्थातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, प्रलयाग्नीतही जो सूक्ष्मदेह भस्म होत नाही, त्या सूक्ष्मदेहाचे साईबाबांच्या वरदहस्ताने भस्म होते. सद्गुरू महिमा एवढा अगाध आहे. श्री साईबाबांचं गोमटं अतिशय मनोहर असं रूप पाहून भक्तांचे अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि मी तूपणा विरून जातो. कुठलीही पोथी पुराण वाचायला घेतलं तरी असं वाटतं की भक्ताच्या हितासाठी श्री साईच कथा सांगत आहेत. हेमाडपंत सांगतात की भक्ती ही बाभुळवणीची काटेरीक वाट आहे. ते काटे टाळून या मार्गावर कसं चालावं याचं मार्गदर्शन सद्गुरू करतात. श्री साईबाबांच्या प्रेरणेने हे चरित्र लेखनाचे कार्य कसे घडते आहे याचं वर्णन हेमाडपंत फार सुरेख करतात. कागद घेऊनी लिहू म्हणता, अक्षरी अक्षर येईना जुळविता, परी तोची जेव्हा लिहवी स्वसत्ता, लिहिता लिहिता लिहवेना. पुढे हेमाडपंत मायेचं आणि मायेच्या प्रभावाचं वर्णन करतात आणि म्हणतात की ही मायाच या जगामध्ये 6 अवयव उद्भवली आहे. अशा या जगात साईबाबा आपल्या भक्तांना आश्वासन देताना म्हणतात, माझी या भक्तांचे धामी अन्न वस्त्रास नाही कमी, ये अर्थी श्री साई देहमी, भक्तांसी नेहमी अवगत. माझ्या अनन्य भक्ताचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, हे गीतावचन तुम्ही प्रमाण माना, असे साईबाबा सांगत. त्यामुळे अन्नवस्त्रासाठी तुम्ही प्राण वेचू नका, अशी बाबांची शिकवण असे. भक्ताने लौकिकी मान सोडून देवापुढे पदर पसरावा, आपल्या आराध्य देवतेची मनापासून भक्ती करावी आणि नामस्मरण करावे. असे केल्याने आपलं मन देह गेह आणि वित्त यापासून मुक्त होईल आणि मनाला परमानंद आणि परमशांतीचा लाभ होईल. सत्संग केल्यामुळे मन समाधानी होते. त्यामुळे भक्तांनी साई कथांचं श्रवण करावं, ज्यामुळे चंचल मनाला विश्रांती मिळेल आणि सुख प्राप्त होईल. बाबांचे एक अनन्य भक्त गोपाळ गुंड यांना श्री साईबाबांच्या आशीर्वादाने पुत्ररत्न झाले. त्यामुळे आनंदित होऊन गोपाळ गुंडांच्या मनात असं आलं की शिर्डीमध्ये एखादा उरूस किंवा उत्सव भरवावा, जेणेकरून सर्व भक्तांना आनंद होईल. तात्या कोते, दादा कोते, माधवराव देशपांडे यांना देखील हा विचार आवडला. बाबांची देखील या उत्सवाला संमती असावी. त्यामुळे आधी नाही म्हणणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी आपली अनुमती दिली. मग बाबांच्या मताने रामनवमीच्या दिवशी यात्रा ठरवली गेली. तात्या कोते यांनी सारी व्यवस्था पाहिली. या उत्सवाचं वर्णन करताना हेमाडपंत म्हणतात, याच रामनवमीचे दिसी भजन पूजन समारंभेसी, तासे चौघडे वाजंत्रेसी, यात्रा चौपासी गडगंज. बाबांचे एक भक्त कृष्ण जागेश्वर भीष्म यांच्या मनात रामनवमीच्या दिवशी कीर्तनासहित उत्सव करावा असा विचार आला. द्वारकामाईमध्ये राम जन्मोत्सवासाठी पाळणा बांधण्यात आला. स्वतः भीष्मांनी कीर्तन केलं आणि काकासाहेब महाजनी यांनी पेटीवर साथ केली. भक्त राधाकृष्णाबाई यांनी सुंठवडा तयार केला. बाबांनी मोठ्या आनंदाने भीष्मांच्या आणि काकांच्या गळ्यात हारही घातला. राम जन्म उत्सवाच्या वेळी बाबांच्या डोळ्यात गुलाल उधळण्याचं निमित्त झालं आणि बाबांनी जणू नरसिंहाचा अवतार धारण केला. या प्रसंगाचं वर्णन करताना हेमाडपंत म्हणतात, गुलालाचे केवळ मिश, राम जन्माचा तो आवेश, होईल अहम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचं कीर्तन झालं. तेव्हा खऱ्या अर्थाने उत्सवाची सांगता झाली. बाबांनी मग पाळणा सोडायला सांगितला.
त्यानंतर एके वर्षी बाळाबुवा सातारकर यांचं कीर्तन उत्सवात झालं. मग मात्र बाबांनी दासगणू महाराजांना प्रतिवर्षी कीर्तन करण्याचं आज्ञापन दिलं. उत्सवाप्रमाणे मशिदीचा जीर्णोद्धारही करावा असं गोपाळगुंडांच्या मनात आलं. हे कार्य नानासाहेब चांदोरकर आणि काकासाहेब दीक्षित यांच्याद्वारे घडून आलं आणि म्हाळसापतींच्या आग्रहाने बाबांनी स्वीकृती दिली व एका रात्रीत मशिदीच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण झालं. 1911 साली प्रचंड खटाटोप करून काकासाहेब दीक्षित, तात्या भागोजी शिंदे, माधवराव इत्यादी अनेक भक्तांच्या प्रेरणेने मशिदीच्या सभामंडपाचं काम देखील पूर्ण झालं. सुरुवातीला बाबांनी जरी उग्ररूप धारण केलं तरी नंतर मात्र शांत होऊन दुकानदाराकडून एक जरीचा फेटा मागून आणला आणि तात्यांच्या शिरावर ठेवला. हेमाडपंत पुढे म्हणतात की अशा साईबाबांच्या अनेक लीला भक्तांना त्यातील कोणत्या सांगू आणि कोणत्या ठेवू असं मला झालं आहे. यानंतर पुढील अध्यायातील कथांचा उल्लेख करून हेमाडपंत हा 6वा अध्याय पूर्ण करतात. संदेश: भक्ती मार्गामध्ये भक्तांनी अन्न वस्त्रासाठी प्राण वेचू नये. 2. भक्तांनी अनन्य भक्ती ठेवावी. 3. साई भक्तांनी लौकिकी मान सोडून देवापुढे पदर पसरावा. आपल्या आराध्य देवतेची मनापासून भक्ती करावी आणि नामस्मरण करावे. श्री साईनाथार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. इदं न मम. पुढील भागात आपण श्री साई सच्चरित्रातील 7व्या अध्यायाचा विचार करूया.